अत्यंत कमी वयामध्ये अवघ्या 21व्या वर्षी महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्या प्रभागातील लोकांची सेवा करताना अद्वैत ज्यांनी मागच्या 3 वर्षापासून मग तरुणांच्यासाठी, वडीलधाऱ्या नागरिकांच्यासाठी, लहान मुलांसाठी, महिला भगिनींसाठी त्यांच्या प्रभागामध्ये जे काम केलं त्याचीच प्रचिती म्हणून एवढ्या कमी वयामध्ये अद्वैतवर विश्वास ठेवून प्रभागातील लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि सातत्यपूर्ण की गुणवंतांचा सत्कार केला पाहिजे, सर्वांच्या आरोग्य, उत्तम आरोग्य राहिलं पाहिजे, प्रभागाचा विकास झाला पाहिजे असं मनामध्ये ठेवत सातत्यपूर्ण काम करत प्रभागातील लोकांना ज्या विश्वासाने त्यांनी निवडून दिलं त्यांचं समाधान करण्याचं काम अद्वैत करत आहेत. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. अशाच पद्धतीने लोकांचा विश्वास जर संपादन केला तर निश्चितच कुठल्याही निवडणुकीला कुठलीच अडचण येणार नाही आणि ज्या गुणवंतांचा त्यांनी सत्कार केला त्यांच्याही उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा. आपण आता म्हणालात की आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहोत आणि विद्यार्थ्यांनी मेहनत करून पुढे झालं गेलं पाहिजे. एकीकडे MBBS सुद्धा वाढवलेले आहेत, कॉलेज वाढलेले आहेत, याबद्दल काय? हे बघा, मी आपल्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थ्यांना प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षा नीती आणली आहे. मग मेडिकल कॉलेजेस वाढवलेले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढवलेले आहेत, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक प्रोफेशनल कोर्सेस गावागावापर्यंत पोहोचवलेले आहेत. शिक्षणा क्षेत्रामध्ये एवढी मोठी गुंतवणूक मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे आणि ज्यांच्यामुळे ही पेपर फुटी झाली त्यांना सुद्धा कडक शिक्षा देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. तपास सुद्धा CBI कडे दिलेला आहे. 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटी रुपयाचा दंड. त्यामुळे कुणीही ह्या पेपर फुटी सारख्या घटनांमधून जे आरोपी असतील ते वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय मोदीजींनी घेतले हेही आपल्याला विसरता कामा नये. मी विरोधकांना सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांच्यासाठी ह्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा चांगले निर्णय मोदीजी आणि देवेंद्रजींनी घेतलेले आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना ढाल करून तुमचं राजकारण करू नका, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. प्रश्न आहे की आपण पालकमंत्री, राज्यमंत्री पालक आहात. नांदेड, औरंगाबाद, पुण्यासारख्या ठिकाणी आज सुद्धा मुलं जात आहेत, तर यासाठी भविष्यात कसं काय? बघा, नांदेड, औरंगाबाद, संभाजीनगर, लातूर मध्ये मुलं आपले जातात. आपले गुणवंत आहेत, ते लहानपणापासून इथून त्यांचा पाया पक्का झालेला आहे आणि त्यांचे पालक तिकडे ठेवतात कारण तिकडे प्रायव्हेट क्लासेस वगैरे आहेत आणि तिथे एक वातावरण तयार झालेलं आहे. परंतु मी पालकांनाही सांगते, आपल्या परभणीमध्ये सुद्धा आपल्या परभणीची गुणवत्ता आहे, क्षमता आहे, आपल्याकडे सुद्धा त्याच पद्धतीचं शैक्षणिक वातावरण आहे की उगाच तिकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना तिकडे पाठवून मग कसं हॉस्टेलला राहावं लागतं, रूम करून राहतात, किती त्यांना त्रास होतो. त्यापेक्षा आपल्या घरीच राहून तेही अभ्यास करू शकतात. विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, आपल्या परभणीतल्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवर विश्वास ठेवा, हे सांगू इच्छिते. गेले 3 वर्ष झाले उत्सव प्रतिष्ठान मार्फत हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या परभणी शहरामध्ये आपण घेतो. यामागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना वेगवेगळे करिअर ऑप्शन्स काय आहेत, 11वी 12वी, 10वी नंतर काय केलं पाहिजे, 12वी नंतर काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला एक त्या ठिकाणी थाप मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा परभणी शहरामध्ये गेली 3 वर्ष झाले उत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत आहोत. किती विद्यार्थ्यांना सन्मानित केलं आहे आणि पालकांच्या नेमक्या भावना काय होत्या? अत्यंत सर्व पालक आनंद वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत. जवळपास 200हून अधिक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आदरणीय आपल्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या कार्यक्रमाची अशी थीम होती 2047चा विकसित भारत. केवळ रस्ते, नाली, स्ट्रीट लाईट हे तर आपल्याला सर्वांना विकसित करायचेच आहेत, पण परभणी शहरातला तरुण जेव्हा गुणवंत होऊन देशाच्या सर्वोच्च विविध पदावरती जाईल तेव्हा भारत देश विकसित भारत म्हणून ओळखायला येईल. त्यामुळे हे आपण भित्तीपत्रक लावले. त्या भित्तीपत्रकावर आदरणीय दिदींनी त्या ठिकाणी सही केली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना देशाच्या भविष्य असं म्हणून दिदींनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी निकष असे होते, 10वीच्या पुढील 80% आणि 12वीच्या पुढील 80%. नीट JEE मध्ये चांगल्या दर्जाने जे काही मार्क त्या ठिकाणी संपादित केलेत. विविध ठिकाणी कोणी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतले, कोणी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलंय आणि काही खेळाडू विद्यार्थी त्यांचा या ठिकाणी
सन्मान करण्यात आला. आज आपण परभणी शहरामध्ये एक गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ घेतलेला आहे. ते विद्यार्थ्यांना पुढे आणखी चालना मिळाली आणि दुसरीकडे दिल्लीसारख्या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांना आंदोलनाची भूमिका मांडावी लागते. काय वाटते आपल्याला? विद्यार्थी हा देशाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं, पण काही राजकीय नेत्यांनी चुकीचं त्या ठिकाणी वळण त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु काल मोदीजींनी सांगितलंय, देशाचा युवा हा देशाचा नागरिक आहे आणि देशाचा विद्यार्थी हा देशाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो काही विद्यार्थी आहे हा केंद्रबिंदू ठेवून मोदीजी मागचे गेली अनेक वर्ष झाले काम करतात आणि भविष्यात देखील काम करणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांप्रती तरुणांप्रती कशा प्रकारे उपक्रम राहतील आणि कशी दिशा राहतील? उत्सव प्रतिष्ठान गेली 3 वर्ष झाले विविध उपक्रम राबवते, सामाजिक उपक्रम राबवते, सांस्कृतिक उपक्रम राबवते. त्यासोबत विद्यार्थी हा केंद्रबिंदू देऊन त्या ठिकाणी उपक्रम राबवते आणि अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन असतील किंवा सांस्कृतिक महोत्सव असेल किंवा वृक्ष लागवड असेल, असे विविध कार्यक्रम उत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 3 वर्ष झाली घेत आहोत.